प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आपण जे काही बोलतोय ते लाखो लोकांपर्यंत जावं, देशाच्या कानाकोपऱ्यात जावं या उद्देशानं 1993च्या दरम्यान शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी हिंदी सामना पेपरची निर्मिती केली। दोपहर का सामना नावाच्या एका वर्तमानपत्राची सायन दैनिकाची बाळ ठाकरे यांनी निर्मिती केली आणि ह्या वर्तमानपत्राची जबाबदारी सुरुवातीच्या काळात त्यांनी एक अतिशय म्हणजे सामान्य व्यक्तीला त्याची जबाबदारी दिली। ती व्यक्ती होती प्रेम शुक्ला। हा उत्तर भारतीय, हा जो प्रेम शुक्ला आहे त्याची पात्रता नसतानाही त्याला बाळ ठाकरे यांनी दोपहर का सामना या हिंदी दैनिकाची सायन दैनिकाची जबाबदारी दिली। या सायन दैनिकाची जबाबदारी घेतल्याच्या नंतर हा सामान्य व्यक्ती असामान्य झाला, मोठा झाला। बाळ ठाकरेंच्या जीवावर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जीवावर हा मोठा झाला आणि नंतर याचे पंख फडफडू लागले। हा ज्या वेळेला आज तोच प्रेम शुक्ला ज्या शिवसेनेच्या जीवावर मोठा झाला, ज्या बाळ ठाकरेंच्या जीवावरती मोठा झाला, त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका महिला नेत्यावर, सुषमाताई अंधारेंवर अत्यंत खालच्या पातळीवरती टीका करू लागला। सुषमा अंधारे, तसं पाहिलं तर यांच्याबरोबर आमचं वैचारिक कधी जमणार नाही। त्यांच्या आणि आमचे लाख वैचारिक मतभेद ज्या वेळेला ते आंबेडकरी चळवळीमध्ये होत्या, आमच्या स्टेजवरती, आंबेडकरी जनतेच्या स्टेजवरती येऊन ते आम्हाला सांगायचे, तिथपर्यंत ठीक होतं। बरं, आम्ही त्याच्यात फुकट कधी ऐकून घेतलं नाही, त्याच्या बदल्यात आम्ही पैसेही त्यांना दिले, घसघसत बिदागी आम्ही सुषमाताईंना दिलेली आहे आणि त्या बदल्यात ते बाबासाहेब आम्हाला सांगायचे, तिथपर्यंत ठीक होतं। परंतु त्यांनी काही दिवसानं ताबडतोब युटर्न घेत थेट ठाकरेंच्या, ज्या ठाकरेंवरती त्यांनी टीका टिप्पणी केली होती, त्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि साहजिकच त्यांचा वैचारिक रास्ता वेगळा झाला। आमचा आहे तोच राहिला। त्या वेगळ्या विचारधारेमध्ये गेल्या, प्रविष्ट झाल्या आणि तिथं त्या रममान झाल्या आणि त्या इमाने इतबारे, मला त्यांच्यातल्या एका गुणाचं फार कौतुक वाटतंय की त्या जिथं कुठं राहतात तिथं त्या इमाने इतबारे सेवा करतात, त्या संघटनेची, त्या विचारधारेची धुरा वाहतात। आंबेडकरी चळवळीमध्ये होत्या त्यावेळेला त्या आंबेडकरी विचारांची धुरा समर्थपणे वाहायच्या। आता हिंदुत्ववादी विचारसरणीमध्ये गेल्या, तिथं त्या शिवसेनेची धुरा समर्थपणे वाहत आहे। याबद्दल मला निश्चितपणे सुषमाताईंचे कौतुक वाटते। असं कोणी कुठं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। बाबासाहेबांनी प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे, त्यामुळे सुषमाताई शिवसेनेमध्ये आहे म्हणून आम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही किंवा त्यांच्यावरती टीका करण्याचंही आम्हाला काही कारण नाही आणि त्यांच्याबद्दल ममत्वही असण्याचं काही कारण नाही ना। आम्ही सुषमाताई अंधारे यांचे समर्थक ना त्यांचे विरोधक। आम्ही फक्त विचारधारा महत्वाची मानणारे लोक आणि त्या विचारधारेच्या विरोधात, आंबेडकरी विचारधारेच्या विरोधात जो कोणी जातो त्या प्रत्येकाला आम्ही आमचा शत्रू मानतो आणि त्या अनुषंगाने म्हटलं तर आज सुषमाताई अंधारे या आंबेडकरी विचारधारेच्या विरोधी गटात असल्यामुळे साहजिकच त्यांचा आमचा कधी पटणार नाही। परंतु असं जरी असलं तरी प्रेम शुक्ला नावाच्या एका दीडदंबीच्या व्यक्तीने सुषमाताईंवरती टीका टिप्पणी करणं आणि ते देखील खालच्या थरावरती जाऊन, हे मात्र कोणीही खपवून घेणार नाही। एक सच्चा आंबेडकरवादी या गोष्टी खपवून घेणार नाही। शिवसैनिक खपवून घेतील, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक कदाचित ती गोष्ट खपवून घेतील, परंतु आमच्यासारखे आंबेडकरीवादी ते खपवून घेणार नाही। कारण काही झालं, सुषमा अंधारे या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांच्याशी भांडू बोलू सगळं काही करू, कारण त्या भगिनी आहेत, तो अधिकार आम्हाला आहे। परंतु प्रेम शुक्ला सारख्या एका परप्रांतीयानं सुषमाताईंवरती केलेली टीका ही अशोभनीय आहे। सुषमाताईंना
हा प्रेम शुक्ला जे कलंकिनी हा शब्द त्याने वापरला तो आक्षेपार्ह आहे. त्याने त्याबद्दल सुषमाताईंची माफी मागितली पाहिजे. हा प्रेम शुक्ला म्हणतो कल तक तुम ठाकरे के खिलाफ बयानबाजी कर रही थी, ठाकरे की आलोचना कर रही थी, आज उसी ठाकरे की तुम वफादारी कर रहे हो, तुम कलंकिनी हो. मित्रांनो, हा कोण बोलतोय? हा तोच प्रेम शुक्ला जो कालपर्यंत मोदीच्या विरोधामध्ये बोलत होता. दोपहर का सामनामध्ये मोदीच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, संघाच्या विरोधात हा लिहित होता, कडवटपणे लिहित होता, विषारी लिहित होता, गरळ ओकत होता. आज मात्र तो त्याच भाजपाची, त्याच संघाची, त्याच मोदींची चापुलिसी करतोय, चमचागिरी करतोय, त्यांचे समर्थन करतोय. आणि तो मात्र सुषमाताईंना म्हणतो की कल तक तुम ठाकरे के खिलाफ बोल रही थी, तुम कलंकिनी हो, आज ठाकरे की तुम तरफदारी कर रहे हो. तसं बोलण्याचा याला काही अधिकार नाही. ठीक आहे, एकमेकांवरती राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत राहते आणि ती झाली पाहिजे. एकमेकांचे गुण अवगुण हे बाहेर आले पाहिजे, परंतु असं करताना शब्दांची मर्यादा राखल्या गेली पाहिजे. शब्द नीट वापरले गेले पाहिजे आणि त्यातल्या त्यात एखाद्या महिला विषयी, एखाद्या महिलेविषयी मात्र सन्मानजनक भाषेचाच वापर केला पाहिजे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता ना, स्वतःला संस्कृती रक्षक म्हणताय ना, मग ही भाषा, ही रानटी भाषा, कलंकिनी, स्वतःच्या आई बहिणीला तुम्ही असं म्हणणार? जर ती तुमच्या विचारांच्या विरोधात वागत असेल, तुमची बायको म्हणा, पत्नी, बहीण म्हणा किंवा आई म्हणा, जरुरी नाही की तुमचे तिचे विचार एकत्रित येतील. मग त्या आईला किंवा त्या बायकोला, त्या बहिणीला तुम्ही कलंकिनी म्हणणार आणि वरून तुम्ही संस्कृती रक्षकाचा आव्हानणार? प्रेम शुक्ला सारख्या उपऱ्यांनी मर्यादित राहून बोलावं. आणि त्याच्यामध्ये ती कोणी एक कुलकर्णी नावाची महिला खदा खदा हसते आणि ते प्रेम शुक्लाचे बोलणे, ते व्हिडिओ ती व्हायरल करते. कुलकर्णी नावाची ती महिला बोलतोय शुक्ला कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आवरा, सभ्यपणा राजकारणामध्ये टिकला पाहिजे. राजकारणाचा बट्ट्याबोळ होऊ देऊ नका आणि तो आम्ही होऊ देणार नाही. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.